सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो. मी वारंवार एक गोष्ट तुम्हाला सांगितलीये, कर्म ज्यावेळेस वसुलीला निघतं त्यावेळेस त्याची वसुली अतिशय सक्त असते आणि तिथे कुणाचाही वशिला चालत नाही. हे आपण वारंवार सांगितले, तुम्हाला बहुधा हे पाठ झालं असावं. आणि कर्माची वसुली सुरू झालेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कर्माची वसुली सुरू झाली. मी म्हणालो होतो, ज्या दिवशी भारतीय जनता पक्ष त्याची उलटी गिनती चालू होईल त्यावेळेस त्याला पळता भुई थोडी होईल. आणि आज मी संसद भवनामध्ये मोदींचे असे आदेश ऐकतोय की त्या पार्लमेंटचे गेट बंद असू द्या, संसद भवनाचे गेट बंद असू द्या. संसद भवनाच्या आवारात या अगोदर कधीही न पाहिल्या होत्या इतक्या फायर ब्रिगेडच्या गाड्या उभ्या आहेत. आपल्या भारतामध्ये ही अशी परिस्थिती यावी ही तुमची माझी कोणाचीही इच्छा नाही. नेपाळ सारखी, पाकिस्तान सारखी, त्या बांगलादेश सारखी, श्रीलंकेसारखी परिस्थिती आपल्या देशामध्ये यावी ही कुणाचीही इच्छा नाही. पण तशा परिस्थितीमध्ये तुम्हा आम्हाला गृहीत धरून आणलं जातंय. विचार करा, आज ज्या प्रकारे त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होतोय, ज्या प्रकारे त्यांची माथी फोडली जात आहेत, ज्या प्रकारे त्यांच्या डोक्यातून भळभळ असं रक्त येईपर्यंत त्यांना खाली आडवं करून मारलं जात आहे. अगदी मुलं पाहिली जात नाही, मुली पाहिल्या जात नाही, त्यांचं वय पाहिलं जात नाही. ते देशद्रोही आहेत, ते आतंकवादी आहेत. त्यांच्यावर ज्या अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या आणि त्याचं तीव्रता, त्याचं जे प्रमाण असतं, जे आतंकवाद्यांना सुद्धा वापरलं जाणार नाही त्याही पेक्षा जास्त तीव्रतेच्या त्या नळकांड्या, त्याला सुद्धा एक लिमिट असतं, त्याचं एक परिमाण असायला हवं. त्याच्याही पेक्षा जास्त पॉवरच्या त्या नळकांड्या फोडल्या गेल्या. हे सर्व करत असताना ज्यावेळेस महिलांवर सुद्धा पोलिसांकडनं आणि विशेषतः पॅरामिलिटरी फोर्सेस कडनं ज्यावेळेस लाठीचार्ज झाला, त्यांनी आपल्या नावाच्या त्या नेमप्लेट्स इथे असतात त्या काढून ठेवल्या होत्या. काय कळते तुम्हाला या सगळ्यामधनं? हे सगळं अतिशय भयंकर आहे. मला भीती एका गोष्टीची वाटते, या सर्वांमध्ये माझ्या आर्मीचं, कुठेही त्या पॅरामिलिटरी फोर्सेसचं नाव बदनाम होऊ नये आणि त्या बदनामीतून लोकांच्या हृदयामध्ये त्यांच्याविषयी असलेलं ते आयुष्यभरातलं ममत्व, आजपर्यंत त्यांच्याविषयी असलेलं प्रेम, ममत्व हे कुठेही कमी होऊ देऊ नये. मला विशेषतः जर ह्या सगळ्यामध्ये आर्मी किंवा ह्या विशेषतः या पोलिसांचं सोडून द्या, ते कटपुतले असतात सरकारांचे, पण आर्मी आणि पॅरामिलिटरी फोर्सेस, आता मी दिल्ली पोलिसांचंही काही म्हणू शकत नाही, ते केंद्राचे राखीव पोलीस असतात. कारण दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. केंद्राचे राखीव पोलीस कुणाचं ऐकणार हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पण पॅरामिलिटरी फोर्सेस आणि मिलिटरी, भारताचं लष्कर, आजवर ज्या ज्या देशांमध्ये अशा प्रकारचे उठाव घडले त्या देशांमध्ये लष्कराने तिथल्या जनतेला साथ दिली. लष्कराने जनतेचा आवाज ऐकला. लष्कर सरकारांचा आवाज ऐकत नव्हतं. लष्कर जनता काय म्हणते, जनतेचं लष्कराचं तिकडे लक्ष असतं की जनतेविषयी त्यांचं जास्त ममत्व असतं आणि जनता सरकारविषयी काय विचार करते यावर त्यांचं लक्ष असतं. मी मागे काही दिवसांपूर्वी लष्कराची एक बैठक पाहिली होती. त्यातला तो आतल्या गोष्टी तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत पोहोचणार नाहीत, त्या मीडियापर्यंत सुद्धा पोहोचत नाहीत. पण त्या बैठकीमध्ये ज्यावेळेस लष्करी अधिकारी या नेत्यांसमोर उठून निघून गेले होते, काही ना काहीतरी लष्कराच्या मनात सुद्धा घडतंय याची माझ्या मनात स्पष्ट शंका आहे. लष्कराचे बडे अधिकारी उठून निघून गेले होते, रागात निघून गेले होते, नेत्यांच्या थोबाडावर निघून गेले होते. काही ना काहीतरी घडतंय. फक्त या सगळ्यामध्ये लष्कर बदनाम न व्हावं. आज मी पार्लमेंटच्या समोर ज्या प्रकारे AK-47 रोखून, ज्या प्रकारे जणू काही पार्लमेंटवर आतंकवाद्यांचा हल्ला होतोय, अशा आविर्भावात ज्या प्रकारे पोलीस उभे होते, तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा, तुमची सुद्धा तळपायची आग मस्तकात जाईल. संसद भवन परिसरामध्ये आता सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. विविध पथकं या ठिकाणी तैनात ठेवलेली आहेत. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत, त्यांना पांगवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या आंदोलकांवर अश्रुधुराचा वापर करण्यात आला. या मुख्यतः नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये सरकारला जाब विचारण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. तर सुरक्षेमध्ये मोठी वाढ केली आहे संसद भवन परिसरामध्ये आणि वेगवेगळे फोर्सेस सध्या संसद भवन परिसरामध्ये असलेली आपल्याला ही दृश्य पाहायला मिळतात. ते सर्व विद्यार्थी समाजाच्या वेगवेगळ्या घटकातनं होते, विविध पंथ प्रांत भाषांचे होते, पण सारेच्या सारे शिवसेना भवनाच्या बाहेर एकवटले होते.
त्या सर्वांशी बोलत असताना त्यांच्या भावना, तीव्र भावना कळत होत्या. एका विद्यार्थिनीचं मत मी तुम्हाला इथे सांगतो. ती म्हणते, आम्ही शहीद होणार नाहीत, आम्ही शहीद भगतसिंगांसारखे शहीद होणार नाहीत. आम्ही मरू किंवा मारू, पण आम्ही शहीद होणार नाही. आम्ही मारून आम्ही विजयी होऊ. त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. हे कुठेतरी सरकारला कळायला हवं. काल आदित्य ठाकरेंनी हे सुद्धा सांगितलं की असं काय सोनं लागलंय तुमच्या त्या शिक्षण मंत्र्याला की ज्याचा तुम्हाला राजीनामा घेता येत नाहीये. म्हणजे अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेस तुम्ही पाहिला, तिसऱ्या दिवशी बोलणी करण्यासाठी काँग्रेसने माणसं पाठवली, मंत्री पाठवले, विलासरावांना पाठवलं. जे जे शक्य होईल ते काँग्रेस करत होतं. चर्चेच्या मार्गात अगदी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी सुद्धा विरोधी पक्षांच्या सुद्धा बैठका घेतल्या गेल्या होत्या. हे आंदोलन कशा प्रकारे आपल्याला हे रोखायचंय, याचा कशा प्रकारे या आंदोलनावर आपल्याला एक समझोता करायचा आहे, एक मार्ग काढायचा आहे, तोडगा काढायचा आहे. पण तसं या भाजपाच्या काळात दिसत नाही. याचं कारण स्पष्ट आहे की भाजपाने आंदोलनांना आणि तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना गृहीत धरलेलं आहे. आपण ईव्हीएमच्या जीवावर आपण सरकारमध्ये बसणारच आहोत, त्यामुळे या सर्व आंदोलनाने आपला काय फरक पडतो. ईव्हीएमच्या जीवावर त्यावेळेस बसाल ज्यावेळेस तुम्ही दिल्लीमध्ये टेकलेले असाल, तुमच्या बुडाखाली आसनं असतील, ज्यावेळेस बुडाखालची आसनं लाथ मारून बाजूला केलेली असतील, मग त्या निवडणुका आणि ते सगळं इलेक्शन कमिशन सगळे फुकून टाकलेले असतील, त्यानंतर मात्र तुमच्या ह्या ईव्हीएम तुम्हाला मदत करणार नाहीत. आज जो आक्रोश तिथे दिल्लीच्या रस्त्यांवर दिसतोय, मला का कुणास ठाऊक भीती वाटते की भारतामध्ये ती नेपाळ सारखी परिस्थिती येऊ नये. आपलं राष्ट्र सहिष्णू राष्ट्र आहे. आपल्या राष्ट्रामध्ये इतर देशांसारखे ते नियम लागू होत नाहीत. आपलं राष्ट्र कायम सरकारला समर्थन करणारं असतं. पण हे पहिल्यांदा घडतंय, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडतंय की विद्यार्थ्यांना 22 वर्षांच्या त्या तरुणांच्या डोक्यात लाठ्या घातल्या जात आहेत. अजूनही ती तरुण मंडळी शांत आहेत. तुम्हाला पाहायचंय कशा प्रकारे, मला खरं तर ते व्हिडिओ दाखवता येत नाही. आपल्या चॅनलला कायदेशीर नोटीस आलेली आहे, मी तुमच्यासाठी सांगतो. पहिली नोटीस आलेली आहे. मला जर दुसरी नोटीस यांच्याकडनं मिळाली तर शिवसेना एक वादळ या माध्यमाला परमनंट युट्यूब काढून टाकेल. विचार करा किती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहे शिवसेना वादळला शमवण्यासाठी. मी तुम्हा सर्वांना आव्हान करतो, आपण सर्वांनी शिवसेना एक वादळ या माध्यमाला सबस्क्राईब ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी जॉईन बटन हे दाबा. सबस्क्राईबच्या बाजूला जॉईन हा पर्याय सुद्धा, याद्वारे या माध्यमाला तुम्ही सहकार्य करू शकता. आणि ज्या शिवसैनिकांना, प्रेक्षकांना या माध्यमाला फोन पे, गुगल पेच्या द्वारे सहकार्य करायचं असेल, या माध्यमाच्या सामाजिक कार्यांमध्ये सहकार्य करायचं असेल, शिवसैनिकांसाठी सहकार्य करायचं असेल, आपण नंबर लिहून घ्या 9987703418, 9987703418, 9987703418 या क्रमांकावर आपण गुगल पे, फोन पे द्वारे सुद्धा सहकार्य करू शकता. दुसरी नोटीस जर आली तर शिवसेना एक वादळ हे परमनंट युट्यूब काढून टाकेल. कायदेशीर नोटीसेस शिवसेना एक वादळला मिळत आहेत, त्यामुळे ते सगळे व्हिडिओज मला दाखवता येणार नाहीत. पण तरी सुद्धा एक थोडी रिस्क घेऊन, ब्लर करून, त्या भागाला ब्लर करून मी एक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मला राहवत नाहीये, तुम्हा सर्वांपर्यंत ती माहिती गेली पाहिजे. एकदा हा व्हिडिओ पहा. सोनम वांगचूक सरांना या शिवसेना भवनाच्या प्रांगणातून आपण सारे विद्यार्थी, आपण सर्व समाजातले, सर्व भाषेचे, सर्व प्रांताचे, सर्व पंथाचे हे सर्व विद्यार्थी, हे कुण्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, हे सर्व सामान्य आहेत. या मुंबईतले हे विद्यार्थी आहेत. आम्ही इथून सोनम वांगचूक सरांना आम्ही इथून सांगतोय, या बाळासाहेबांच्या धर्तीतून सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्तीतून सांगतोय, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्तीतून सांगतोय, आम्ही सर्व मुंबईकर, आम्ही सर्व महाराष्ट्राचे नागरिक तुमच्या सोबत आहोत. अरे 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 महाराष्ट्राचं गाणं, आपलं महाराष्ट्र गीत, ते काय म्हणतं माहितीये? महाराष्ट्राचं महाराष्ट्र गीत म्हणतं. ऐका ऐका, महाराष्ट्राचं महाराष्ट्र गीत म्हणतं. अरे काळ्या छातीवरी कोरली, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी आणि पोलादी मनगटे झेलती. ही पोलादी मनगट दाखवा, ही पोलादी मनगट, पोलादी
आम्ही दारिद्र्याच्या उन्हात शिजलोय, निधनाच्या घामात भिजलोय, या पावसात भिजलोय, पण दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. आपण सर्वांनी शांततेत या आंदोलनाला सहभाग झालात. उद्धव साहेबांनी तुम्हा सर्वांच्या पाठीशी थाप दिलेली आहे. स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख, युवा सेना प्रमुख स्वतः या सर्व आंदोलनामध्ये सबंध सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहेत. आता आपण या आंदोलनाची इथे सांगता करूयात आणि शांतपणे या देशामध्ये आपण एक जबाबदार नागरिक आहोत. आपण शांतपणे आपापल्या ठिकाणी जाऊ आणि तिथे तिथे हे आंदोलन बुलंद करू. उद्याचा मोर्चा न भूतो न भविष्यती उभा देश पाहिल आणि या देशाचा सरकार हा मोर्चा उलथवून राहील. जय महाराष्ट्र, सप्रेम जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर धडकी भरते. नक्की कुणाला तुम्हाला उडवायचंय, कुणावर हल्ला करायचाय? विद्यार्थ्यांवर. काही वेळापूर्वी लेट्सअप चॅनलच्या एका डिबेटमध्ये मी बसलो होतो. सहज प्रसंग आठवला म्हणून सांगतो. भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता, विश्वास पाठक नावाचा प्रवक्ता, याला पळावं लागलं. याला डिबेट सोडून पळावं लागलं. समोरून काँग्रेसचे हनुमंत पवार आणि शिवसेनेच्या वतीने मी बसलो होतो. आपण अशी बिनपाण्याची करून ठेवतो. मग याने सांगितलं, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना ज्यावेळेस अभिजित डिपके यांनी विशेष त्यांचे आभार मानले, आपण मुंबई तकचा तो व्हिडिओ पाहिला असाल, मी त्यांचे विशेष आभार मानतो शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे, उद्धव साहेबांचे. ते मला रोज फोन करून माझी विचारपूस करतायत. यावर ह्या माणसाचा आक्षेप, तो म्हणाला माझ्या वडिलांसारखे आहेत असं ते मला म्हणाले. मी तुला अरेतुरेमध्ये बोलू का, तुझ्याशी अरेतुरेमध्ये बोलू का? याचा अर्थ ते म्हणाले तू आदित्यच्या वयाचा आहेस, तू माझ्या मुलासारखा आहेस. याच्यावर सुद्धा या विश्वास पाठकाला आक्षेप. कुठल्या दर्जाची मानसिकता आहे यांची. आणि त्यानंतर तो माणूस तिथे कॉक्रोच जनता पक्षाला कुणाकडनं फंडिंग होतंय हे आता सिद्ध झालं आहे. कॉक्रोच जनता पक्षाला म्हणजे कोण फंडिंग करतंय, कोण ह्यांना पुढे पुढे करतंय हे आता सिद्ध झालं. ज्या प्रकारे तो मुलगा, अभिजित डिपके नावाचा मुलगा, ज्या प्रकारे उद्धव साहेबांचं थेट नाव घेतोय आणि त्यांचे आभार मानतोय, आम्हाला कळालं फंडिंग कुठून झालं. अरे वाह. मला एक प्रश्न पडला. मी त्याला प्रश्न विचारणार होतो पण त्याच्या अगोदर तो पळून गेला. मी म्हणालो तुम्हाला सीजेपीला, कॉक्रोच जनता पक्षाला फंडिंग कोण करते हे तुम्हाला कळालं, एवढ्या पटकन कळालं. तुम्हाला नीटचे पेपर कोणी फोडले हे कळालं नाही. पुलवामामध्ये ते आरडीएक्स कसं आलं, ते आरडीएक्स कुठून आलं हे तुम्हाला आजवर कळलं नाही. बरं ते सोडा, पहलगाम मध्ये ते आतंकवादी कुठून आले हे सुद्धा तुम्हाला कळालं नाही. तुम्हाला सीजेपीच्या त्या आंदोलनाला फंडिंग कोण करतंय हे मात्र कळालं. त्याच्या अगोदर तो माणूस माईक सोडून पळाला होता. असो, त्या असल्या भगोड्यांचं काय तुम्ही घेऊन बसलात. आम्ही प्रवक्ते म्हणजे असे शिकवून पढवून बसवलेले प्रवक्ते नाही. आम्ही दिलसे प्रवक्ते आहोत. इथून प्रवक्ते आहोत आम्ही. असो, त्यांच्याविषयी काय बोलायचं. मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. यामध्ये मला कालचा माझा प्रसंग सांगायचा आहे. मी स्वतः काल शिवसेनेच्या आंदोलनामध्ये दादरमध्ये होतो. त्या आंदोलनामध्ये लक्षणीय विद्यार्थ्यांची संख्या होती. हे काही शिवसैनिक आणून आंदोलन केलं गेलेलं नव्हतं. हे लक्षणीय विद्यार्थ्यांची संख्या होती. समस्त मुंबई भरातल्या किंवा आसपासच्या सर्व त्या विद्यार्थ्यांना कुठून तरी कळालं कोणतरी एक पक्ष आहे, जो पक्ष आणि त्याचे पक्ष प्रमुख हे सीजेपीच्या आंदोलनाला थेट पाठिंबा देत आहेत. त्या पक्षाचं नाव आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दादरमध्ये एक आंदोलन छेडण्यात येत आहे. ही माहिती सर्वत्र पसरली आणि ही सारी मंडळी तिथे दादरमध्ये छत्रपती शिवाजी पार्काच्या बाहेर मासाहेबांच्या पुतळ्याजवळ जमा झाली. ज्यावेळेस ते आंदोलन संपलं त्यानंतरही तो जमाव तिथे कायम होता. पोलिसांना शेवटी हस्तक्षेप करावा लागला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या सर्व जमावाला घेऊन आपण सेना भवन पर्यंत आलो. सेना भवन पर्यंत आल्यानंतर सेना भवनलाच त्यांनी वेढा घातला, एक घेराव घातला. कारण त्यांना माहितीये ही अशी वास्तू आहे, हे शिवसेना भवन ही अशी वास्तू आहे, या शिवसेना भवनामध्ये आपल्याला न्याय मिळेल. इथून आपला आवाज दिल्लीपर्यंत जाईल. कारण या शिवसेना भवनाने या महाराष्ट्राचा इतिहास घडवलेला आहे. इथून महाराष्ट्राची सूत्र हलतात. हेच ते शिवसेना भवन. पॅरलल काय म्हणतात त्याला, समांतर मंत्रालय आणि समांतर महाराष्ट्राचं विधिमंडळ विधान भवन, समांतर, हेच ते शिवसेना भवन. त्यानंतर त्या भवनाच्या खाली उभं राहून
त्या सर्व विद्यार्थ्यांना शांततेचं आव्हान करत असताना मी जे म्हणालो तुम्हा सर्वांसमोर ठेवेलच, पण ते सांगत असताना माझ्या मनात काय भावना होत्या मी त्यापुढे मी व्यक्त करतो. हा व्हिडिओ एकदा पहा. पुलिसवाले लाठीचार्ज न करें. लाठीचार्ज. अरे क्या कर रहे हो? 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 क्या गुंडागर्दी लगा रही है? क्या गुंडागर्दी है? अरे नहीं, अरे यार ये मत करिए. सारे लोग शांत हो जाइए, पीछे आ जाइए, पीछे आ जाइए. सारे लोग शांति से बैठ जाइए. हमने क्या कहा था? ज्यावेळेस पोलीस लाठीचार्ज करत होते त्यावेळेस या पोरांच्या हातामध्ये तिरंगे असतात. त्या तिरंग्याचा सुद्धा यांनी विचार केला नाही. तिरंग्या सकट त्यांच्या हातांवर लाठ्या मारल्या गेल्या. हा कुठला काळ आहे? स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण आहोत का? गांधीजींनी एखादं आंदोलन छेडलंय किंवा आपल्या क्रांतिकारकांनी एखादं आंदोलन छेडलंय आणि त्या आंदोलनामध्ये आम्ही आंदोलन करते आहोत आणि आपल्यावर जणू काही ब्रिटिश लाठीचार्ज करतायत अशा आविर्भावात पोलीस लाठीचार्ज करतायत. हे सगळं या भारतीय जनता पक्षाला अतिशय महागात, याची फार मोठी किंमत भारतीय जनता पक्षाला मोजावी लागणार आहे. विचार करा, या सगळ्याचं श्रेय जर कोणाला द्यायची गरज आली, कोणी विचारलं याचं श्रेय कोणाला, जर याचं श्रेय दिलं गेलं पाहिजे चीफ जस्टिस ऑफ इंडियाला, भारताच्या सर्वोच्च न्यायाधीशांना याचं श्रेय गेलं पाहिजे. कारण याच न्यायाधीशांनी या सगळ्या मोमेंटला जन्म घातलाय. भारताचे युवक हे बेरोजगार आहेत. या बेरोजगार युवकांना काही कामधामं नाहीत. सोशल मीडियावर येतात, सरकारचा विरोध करतात, सरकारच्या धोरणांचा विरोध करतात, फक्त सोशल मीडियावर राहतात. अनएम्प्लॉईड आहेत, हे बेरोजगार आहेत ते, आणि कॉक्रोचेस आहेत. हे झुरळ आहेत, झुरळ. हे झुरळ हा शब्द आज एवढी मोठी मुवमेंट तयार करून गेला. याचं सगळ्याचं श्रेय जर कोणाला द्यायची वेळ आली तर त्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाला द्यावे लागतील. आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी थेटपणे या कॉक्रोच जनता पक्षाचं जो समर्थन केलेलं आहे, आता त्यांच्याच हातात शिवसेनेची केस आहे, या चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या हातात. आता किती पूर्वग्रह दूषित वातावरण ठेवून त्या शिवसेनेच्या केसचा निकाल लावतील मला माहित नाही. जे काही असेल ते पाहूयात, पण मनात त्या शंका सुद्धा येतात. आज विचार करा, सीआरपीएफने महिलांना सोडलं नाही. त्या सीआरपीएफच्या जवानांनी म्हणजे पुरुष जवानांनी त्या महिलांवर सुद्धा लाठीचार्ज केलेला आहे. त्याच्या सुद्धा माझ्याकडे काही व्हिडिओ आहेत, पण ते मला दाखविता येणार नाहीत. ते व्हायलन्सच्या अंतर्गत येतील आणि पुन्हा आपल्याला कायदेशीर नोटिसेस येतील. असो, अनेक गोष्टी आहेत, सर्व गोष्टींवर इथे मला बोलता येणार नाही. पण पार्लमेंटच्या आवारामध्ये हे अशा प्रकारचं वातावरण, पार्लमेंटच्या आवारामध्ये मिलिटरी फोर्सेस उभी करणं किंवा देशाच्या पार्लमेंटच्या आतमध्ये ज्या प्रकारे फायर ब्रिगेडच्या पहिल्यांदा गाड्या एवढ्या उभ्या राहिल्या, हे सगळं पाहता देश एका वेगळ्या फेजमध्ये चाललेला आहे. मला देशाचं वातावरण काही ठीक वाटत नाही. एवढं सगळं होत असताना देशाच्या पंतप्रधानांचं एखादं ट्विट सुद्धा येत नाही. देशाचे पंतप्रधान भलत्या भलत्या विषयांवर बोलतायत, पण देशाचे पंतप्रधान एकाही वेळेस, एकाही क्षणासाठी एखादं ट्विट करून या सर्व प्रोटेस्ट विषयी आपलं मत व्यक्त करतायत. मी ऐकून घेणार आहे, सर्वांशी बोलणार आहे, बसणार आहे, या विद्यार्थ्यांचं, या मुलांचं काय म्हणणं आहे हे पाहणार आहे. अजिबात असं काही दिसत नाही. त्यामुळे आपण नेमकं कुण्या दिशेने चाललो आहोत हे तुमच्या एव्हाना लक्षात आलं असेल. या सर्व प्रकाराकडे आपण बारीक लक्ष ठेवतोय. दिल्लीतून साऱ्या बातम्या तुम्ही पाहताय. शिवसेनेची भविष्यातली भूमिका काय असेल, या सर्वाचे पडसाद ज्यावेळेस देशभर उमटतील त्यावेळेस महाराष्ट्रात काय परिस्थिती असणार आहे. न जाणो काही वेगळी परिस्थिती घडली देशभरामध्ये तर महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचं भविष्यातलं वातावरण असणार आहे, या सगळ्यावर आपण भविष्यात बोलू. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. सड़क पर खड़े ना हो, इकट्ठा ना हो. इसके बिना
विचार करा, शांततेतल्या जमावाला कशा प्रकारे पोलिसांनी सटासट लाठ्या मारल्या. हे पोलीस आहेत. त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं, तुमच्याही घरात मुलं आहेत, तुमच्याही घरामध्ये विद्यार्थी आहेत. ज्यावेळेस तुमच्या घरातला विद्यार्थी अशा प्रकारची आत्महत्या वगैरे करेल, त्यावेळेस तुम्हाला कळेल नेमकं काय चाललंय बाहेर, नेमकं कशासाठी. आज विचार करा, जे 20-22 तरुण तरुणी या सर्वांमध्ये आत्महत्या करून त्यांनी आपलं जीवन संपवलं, त्यांचे पालक सुद्धा तिथे आहेत. त्यांच्या पालकांचे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते पाहताना डोळ्यातून अश्रू येतात. एक पालक म्हणाला, एक मुलगा गेला, दुसऱ्या मुलाला जगवायचंय, तो गेला नाही पाहिजे या सगळ्या व्यवस्थेसाठी. जे आमच्यासाठी बसले त्यांनाच उचलून नेला तर आम्ही येऊ नये. तो पालक गुजरातचा होता. विशेष सांगतो, तो पालक गुजरातचा होता. एक पालक उत्तराखंडचा, त्याने त्याच्या मुलीच्या नावासमोर लिहिलं, आय लव्ह यू बेटा. मुलीच्या नावासमोर सही करताना लिहिलं, आय लव्ह यू बेटा. आणि तो पालक तिथे उभा आहे. हे तुम्ही काय करताय? हा देश तुम्ही कुण्या मार्गाला नेताय? या विद्यार्थ्यांची जर माथी, आज मला ती लाठीचार्ज चालू असताना कित्येक जणांची डोकी फुटून रक्त येताना मी पाहत होतो. कित्येकांना सटासट कुठल्याही भागावर शरीराच्या लाठ्या मारल्या जात होत्या. जर यात एखाद्याचा जीव गेला तर हे सरकारला परवडेल काय? हे सरकारला झेपेल काय? तुम्ही एकदा हा सुद्धा व्हिडिओ पहा. हा आक्रोश